बातमी आहे पुण्यातून। पुण्यातल्या रॅश ड्रायव्हिंगची घटना ताजी असतानाच नागपूर शहरामध्ये एका मद्यधुंद कार चालकानं तिघांना उडवलं। शहरातल्या दाटीवाटीच्या महाल परिसरामध्ये झेंडा चौकाच्या जवळ हा सगळा प्रकार घडला। कार चालक आणि त्याच्यासोबतचे दोघे दारूच्या नशेत होते। गाडीमध्ये दारूच्या बाटल्याही सापडलेल्या आहेत। रस्त्यावरून पायी जाणारे महिला, पुरुष आणि 2 महिन्यांच्या बाळाला कारनं उडवलं। अपघात प्रकरणामध्ये तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। तर तरुण अंमली पदार्थाच्या प्रभावात होते का हे तपासण्यासाठी त्यांची वैद्यकीय चाचणी सध्या केली जाते। सध्या 3 आरोपींना आपण ताब्यात घेतलेला आहे। तिघांना आपण मेडिकलला पाठवलंय। ती जी अपघातातली कार आहे ती पण आपण जप्त केली। तिची झडती घेतली असता कारमध्ये आपल्याला काही दारूच्या बॉटल्स आणि काही नार्कोटिक सबस्टन्स गांजासारखे आपल्याला आढळून आले, ते आपण जप्त केलेले आहेत। 3 आरोपींची आता ब्लड सॅम्पल्स आणि इतर मेडिकल टेस्टसाठी आपण त्यांना पाठवलं आहे। आपण पोलीस स्टेशनला आता गुन्हा दाखल करायची प्रोसेस सुरू करत आहोत आणि गुन्हा दाखल केल्यानंतर 3 आरोपींना अटक करणार आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।